मित्रांनो नमस्कार। शनिवारची सकाळची शाळा आणि दुपारून मिळणारी सुट्टी आणि त्याच्यासोबत असणारा रविवार, अशी 1.5 दिवसाची सुट्टी मिळाली की दर सुट्टीच्या दिवशी कुठे ना कुठेतरी भटकंती करायचा योग येतो। मग कधी एकटा पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडतो, तर कधी मित्रांसोबत पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडतो, आणि कधी पक्षी निरीक्षण नसेल तर विद्यार्थ्यांसोबत काही ना काही गमती जिमती आमच्या सुट्टीच्या दिवशी चालू असतात। असाच आज शनिवार सकाळची शाळा संपली। इयत्ता 8वीचे काही विद्यार्थी म्हटले, सर आज आपण वनभोजनासाठी जाऊया। युक्ती चांगली होती, नियोजन केलं। 8-9 विद्यार्थी आणि आम्ही सर्व वनभोजनासाठी शाळेपासून जवळ असलेला खजिना डोंगर आणि त्याच्या पायथ्याला माझा एक विद्यार्थी आहे रोशन, त्या रोशनच्या घरी आम्ही चिकन बनवण्याचा बेत आखला। परंतु मनामध्ये असं आलं, वनभोजन करतोय आपण आणि घरामध्ये जाऊन चिकन बनवायचं। मग त्यापेक्षा विद्यार्थ्यांना म्हटलं आपण काय करूयात, रोशनच्या घरासमोरच जी नदी वाहते त्या नदीचं पाणी खजिना डोंगराच्या पायथ्यापासून वाहत येतं आणि त्या नदीमध्येच आम्ही मग चूल मांडायचा आणि चिकन बनवण्याचा प्लॅन आखला। त्या पद्धतीने आम्ही शॉर्टकट नदीमधनं विद्यार्थ्यांसोबत जे सर्व साहित्य आहे ते साहित्य रोशनच्या घरामधून घेतलं। रोशनचं घर अगदी खूप छान आहे, अगदी जंगलामध्ये त्यांनी घर बांधलेलं आहे। कारवीच्या झाडापासून किंवा कारवीच्या त्या लाकडांपासून त्यांनी घर बांधलेलं आहे आणि आतमध्ये गुरांचा वाडा सुद्धा आहे आणि किचन म्हणजे चूल वगैरे सगळे त्यांची घराची मांडणी आहे। अगदी खूप छान घर वाटतं ते। नेहमी या भागात आल्यानंतर रोशनच्या घरी आवर्जून जातो। त्या घरात गेल्यानंतर त्या छोट्या छोट्या वासरांसोबत गमती जमतीत असतात आणि त्या घराच्या बाहेर पडलं की खजिना डोंगरचा पूर्ण समोरचा व्ह्यू खूप छान दिसतो आणि पावसाळ्यात तर अगदी या भागातले देखावे खूप नयनरम्य असतात। 2-3 टोप म्हणजेच पातेले आणि आवश्यक साहित्य घेऊन आम्ही शॉर्टकट नदीमधून ज्या ठिकाणी आम्हाला चिकन बनवायचं तिथे जाऊन पोहोचलो। चूल वगैरे मांडली, वाहत्या पाण्यामध्ये आम्ही मस्त सगळी ताटं वगैरे धुतली, चिकन मॅरिनेट करून ठेवलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी मग फाटी वगैरे गोळा केली, लाकडं वगैरे गोळा केली। गोळा केलेले लाकडं नंतर पेटवली आणि ते चूल पेटवल्यानंतर अगोदर आम्ही भात बनवला आणि नंतर जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते चिकन मॅरिनेट केल्यानंतर त्याची भाजी बनवली किंवा चिकनचा रस्सा बनवला। मित्रहो, काही गोष्टी या कायम स्मरणात राहण्यासारख्या असतात। जवळपास 17 वर्ष या भागामध्ये पूर्ण झालेली आहेत, 18वं वर्ष चालू झालेलं आहे आणि शिक्षक या नात्याने शाळेमध्ये एवढा रमलो, या भागामध्ये भविष्यामध्ये कधीही रिटायर झाल्यानंतर आलो तर हेच माझे विद्यार्थी याच भागामध्ये कुठे ना कुठेतरी घर बांधून याच भागात राहणार आहेत आणि समाजामध्ये नेतृत्व करणारे हेच विद्यार्थी असणार आहेत। शिक्षक असल्याचा एक फायदा असा होतो की जोपर्यंत शेवटची बॅच तुम्हाला नावानिशी ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत असता। म्हणजे जर विचार करायचं झालं तर या जगामध्ये सर्वात जास्त वय कोणाचं आहे तर शिक्षकाचं आहे। कारण समाजामध्ये जेवढे विद्यार्थी शिक्षकाच्या हातातून घडून जातात ते मरेपर्यंत विसरत नाहीत शिक्षकांना, आणि त्यामध्ये जर विद्यार्थ्यासोबत आणि नवीन विचार प्रवाहासोबत राहणारे शिक्षक असतील तर ते विद्यार्थी त्या शिक्षकांना कधीच विसरत नाहीत। एकूणच शाळेची स्थिती पाहता विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे।
शाळेमध्ये आदिवासी समाजातील जास्त विद्यार्थी आहेत, धनगर समाजातील जास्त विद्यार्थी आहेत आणि हे सर्व 12-13 वाड्या वस्त्यावरती स्थिरावलेले विद्यार्थी उद्या चालून या भागामध्ये MIDC आल्यामुळे याच भागात कुठेतरी कामाला छोट्या मोठ्या कंपनीमध्ये जाणार, आपली रोजीरोटी भागवणार. परंतु या विद्यार्थ्यासोबत वनभोजन करण्याचा एक महत्त्वाचा उद्देश काय आहे, तर हे विद्यार्थी 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षानंतर मोठे झाल्यानंतर त्यांनाही मुलं होणार, ती मुलं शाळेत शिकणार. परंतु ज्या वेळेस ही मुलं या भागात फिरतील त्यावेळेस अरे आमच्या सरांबरोबर आम्ही इथं वनभोजन केलं होतं, आम्ही इथं चिकन बनवलेलं होतं. आणि हे सरांचं आणि विद्यार्थ्यांचं जे बॉन्डिंग तयार होतं ना, हे बॉन्डिंग आयुष्यभर राहतं. म्हणजे फक्त 1-2 दिवसासाठी, 2 वर्षासाठी, 20 वर्षासाठी हे राहत नाही. तर ही एका बॅचचे विद्यार्थी असतात आणि हे एका बॅचचे विद्यार्थी आयुष्यभर ज्या ज्या वेळेस भेटतात त्यावेळेस शाळेतल्या काही गप्पा गोष्टी करत असताना, गप्पा गोष्टी मारत असताना त्यावेळेस हे विषय निघतात की आपण या खजिना डोंगराकडे गेलो होतो, तिथे सरांबरोबर आपण काहीतरी चिकन बनवलेलं होतं, त्यावेळेस आपण खूप त्या पाण्यामध्ये मस्ती केली, आंघोळी केल्या, चिकनचा स्वाद घेतला, मस्त आपण खूप फिरलो, अख्खा दिवस शनिवारचा आपण तिथे व्यतीत केला. हे जे मुलांच्या मधून एकाच वयोगटामधील मुलांच्या सोबत ह्या मुलांचं जे काहीतरी वेगळं करायचं जे उद्देश असतो किंवा एकत्र येऊन वनभोजन करण्याचा उद्देश असतो, त्याच्यामध्ये फक्त खाणं हे महत्त्वाचं नसतं. तर हे एकत्र आल्यानंतर जो आनंद घेतात ही मुलं एका वयोगटाचे असल्यामुळे, आणि या मुलांनी आनंद घ्यावा, कारण हे जे विद्यार्थी दशेतलं वय असतं ना, हे विद्यार्थी दशेतील वय संपल्यानंतर त्यांच्या अंगावरती शाळेतल्या बाहेरच्या जबाबदाऱ्या पडतात, समाजातल्या शाळेच्या जबाबदाऱ्या कमी होतात. परंतु ती मुलं समाजामध्ये गेल्यानंतर पैसे कमवत असताना त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात, मोलमजुरी करावी लागते, कुठेतरी कामाला जावं लागतं आणि त्यावेळेस त्यांचं जे बालपण आहे ना ते हरवून जातं. त्यामुळं या 8वीच्या विद्यार्थ्यांसोबत, कधी 9वीच्या विद्यार्थ्यांसोबत, कधी 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी माझी कुठे ना कुठे ट्रिप असते. खजिना डोंगरावरती आम्ही याच विद्यार्थ्यासोबत मध्ये पावसाळ्यामध्ये गेलो होतो. अगदी मी ज्या ठिकाणी बसलो तिथे पावसाळ्यात खूप छान असे नदीचे प्रवाह असतात, अगदी माझ्या डोक्याच्या वरनं सुद्धा प्रवाह जातात, एवढा इकडे प्रचंड पाऊस असतो. त्यामुळे या विद्यार्थ्यासोबत आज शनिवारचा दिवस खूप छान पद्धतीने व्यतीत केला. मी स्वतः भात बनवला, मी स्वतः चिकन बनवलं, चिकनचा रस्सा बनवला, थोडी हळद जास्त पडली होती. परंतु मुलांमध्ये एक खूप छान शिक्षकांची क्रेज असते आणि ती मुलं घरी गेल्यावरती आईवडिलांना सांगतात की नाही, मी सरांबरोबर आम्ही जेवायला गेलो, सरांनी चिकन बनवलं, सरांनी खूप छान भाजी बनवलेली होती. हे आयुष्यभर त्यांना आठवणीत राहत असतं. म्हणून मी मुद्दाम स्वतः चिकनचा रस्सा बनवला. चिकनचा रस्सा बनवल्यानंतर सगळे आम्ही मस्त घरातनं ताटं आणली होती, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या बॅगमध्ये जेवणाची ताटं घेऊन आली होती. म्हणजे कुठेही थर्मोकॉलचा वापर नाही, प्लास्टिकच्या बॉटलचा वापर नाही, प्लास्टिकच्या ग्लासचा वापर नाही, सगळं इको फ्रेंडली आमचं. आणि मग सगळं चिकन वगैरे बनलं तर मुलं मस्त त्या पाण्यामध्ये पोहली, खेळली, उड्या मारल्या आणि मग आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. हे जे गमती जमती असतात या सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याला आपण शिक्षक या नात्याने ज्यावेळेस सर्व्हिस करतो किंवा आपण इथे आयुष्य व्यतीत करतो, त्याचं हे सुख असतं. ड्युटी करत असताना या भागातल्या लोकांमध्ये मिसळणं, विद्यार्थ्यांमध्ये मिसळणं, आणि त्यामुळे अवतीभोवती सगळी आपली ओळख निर्माण होते आणि भविष्यामध्ये आपल्याला कधीही इथे कुठेही फिरत असताना त्रास होत नाही. तर मी तर खूप छान आज पूर्ण दिवसात आनंद घेतला. विद्यार्थ्याबरोबर मनसोक्त असं वनभोजन केलं आणि आजचा दिवस खूप छान गेला. असंच व्हिडिओ बघत चला. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत आणि भेटूया पुन्हा एखाद्या आणखीन व्हिडिओमध्ये. तुर्तास बाय बाय.